ट्यूबफिट प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वातील हा चौथा सामना खेळवला जातोय. एका बाजूला खेळेल महादेव यांची टीम मुंबई नाइट्स, दुसऱ्या बाजूला खेळतील मुंबई नाइट्स आणि महादेव यांची टीम असेल सुपर किंग्स. स्वतः कर्णधार असतील महादेव. मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत आणि मुंबई नाइट्स संघाकडून फलंदाजीसाठी जातील. एका बाजूला खेळतील धीरज आणि मणिराज. ऑन स्ट्राइकला बॅटर खेळेल मणिराज मनी. चांगलं कडाक्याचं ऊन पडलंय, त्या उन्हामध्ये मात्र खेळतायत. एका बाजूला खेळतील मुंबई नाइट्स, दुसऱ्या बाजूला खेळतील सुपर किंग्स. मित्रांनो, जर आपली सावली निर्माण करायची असेल ना या विश्वामध्ये, तर ऊन झेलायची तयारी ठेवा. आणि जर ऊन झेललात ना तर नक्कीच तुम्हाला यश देखील मिळेल. तुमची सावली या विश्वामध्ये नक्कीच निर्माण होईल. आणि तसंच हे ऊन पडले, त्या उन्हामध्ये मात्र सर्व खेळाडू आपल्या टीमसाठी प्राणपणाला लावून खेळतायत. पंच सामना थोडा चालू करायचा, उशीर होतोय सामन्याला. गेम ऑन होतोय. त्याचपूर्वी दोन्ही संघांना माझ्याकडून असेल ऑल दी बेस्ट, हार्दिक शुभेच्छा असतील. प्रथम गोलंदाज वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून मात्र पहिलं षटक घेऊन येतात. पॉवर प्लेचं हे षटक असेल महादेव. ऑन स्ट्राइकला खेळतील मुंबई नाइट्सचा एक उत्कृष्ट फलंदाज, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली, तोच धीरज. नीरज ऑन स्ट्राइकला मात्र खेळेल महादेव यांचा चेंडू असेल नीरजसाठी पहिला चेंडू. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे देखील पहिला षटक. जर्सी नंबर 06 परिधान करून पहिला चेंडू हाताळताना ओ काय सुरेख चेंडू होता. चांगला उचली घेतला, त्याचनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि धावसंख्याला काहीसा आकार येत नाही, धावसंख्या होत नाही. संघाचा श्री गणेशा देखील अजून झालेला नाही. पहिला चेंडू टाकतोय. सुरेख गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू होता, काहीसा चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा महादेव गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतील आणि लेग साईडच्या दिशेने हा टाकलेला चेंडू, परंतु लेग बाईकच्या स्वरूपात तिथे एक धाव मिळेल. एक या धावेनेशी संघाची धाव संख्या मात्र संघाचा श्री गणेशा होतोय एक धाव. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये आता मात्र ऑन स्ट्राइकला खेळतील मणिराज मनी. चांगले मोठे फटके खेळण्यासाठी हे जाणले जातात फलंदाज, तेच दोन्ही मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत. महादेव स्वतः कर्णधार. फील्ड सजवताना स्वतः थोडासा बदल करतायत फील्ड मध्ये. अनेक वर्षाचा अनुभव आहे महादेव यांच्याकडे. क्रिकेटचा अनुभव आहे. अनेक सामने त्यांनी जिंकवले आहेत आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. फेक केला जाईल चेंडू, तोपर्यंत एक धाव मिळते. एक या धावनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळते आहे महादेव यांच्याकडून. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले गेलेत. पुन्हा एकदा महादेव गोलंदाजी ट्रॅकवरती ऑन स्ट्राइकला खेळतील नीरज.
हा इथे सन्मान दिला गेला. 30 या षटकाच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय आणि एकच धाव मिळेल. एक या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश मात्र केलाय. माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन अशा रीतीने खेळतोय तो महादेव. मित्रांनो, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असतो, कष्टाशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि मित्रांनो, जर तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील ना, तर तुमच्या समोर यशाला देखील पर्याय नाही आहे. तुमच्या जवळ येणाऱ्या यशाला देखील पर्याय नाही आहे. चांगले प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत, अतिरिक्त धाव मिळते. संघाच्या खात्यामध्ये 4 चेंडू टाकले गेलेत, 4 धाव मिळत आहेत. पुन्हा एकदा महादेव गोलंदाजी ट्रॅकवरती. हा लॉंगला कटवलेला चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होईल 6 धावेसाठी. आता मात्र महादेव वर देखील धन्यवाद डीजे. महादेव वर आता देखील आला एक मोठा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, हात समांतर होत आहे, चेंडू जाईल वाईड. धावसंख्या जाऊन पोहोचले 11. थोडासा महादेव भरकटतोय, दडपण आलंय महादेव वरती. एक षटकार लगावला गेला. पहिले 4 चेंडू अतिशय सुरेख टाकले गेले. त्यानंतर मणी देखील तितक्याच ताकदीचा आहे. टिट फॉर टॅट, जशाला तसं उत्तर देतोय मणी. पुन्हा एकदा मोठा फटका कटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांकडे अप्पूल उचलून धरतायत. पंच अपील सीधी फेटाळून लावतायत. पहिल्या षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. पंच अपील मात्र फेटाळून जातात. डीजेला मिळते संधी. डीजे देसाची पारू नेसली गो नवा सारा. चल गो काला गो पारू दर्याचे गेला. चल गो काला गो पारू दर्याचे गेला. बॉलर येथील नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. महादेव यांचं पहिलं षटक थोडंसं महागड ठरलं. एक षटकार लगावला गेला. या स्पर्धेतील मला वाटतं हा पहिला षटकार असेल, तो म्हणजे नीरज यांच्या बॅटमधून निघालेला. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत सरफराज. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मात्र नोंद घ्यायची. आयुष्यात मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही, पण प्रयत्न हे पुरेपूर करावे लागतात. कारण का आता तेच सामन्यामध्ये घडतंय. महादेव वर 4 चेंडू टाकले, त्याचनंतर 5वा षटकार आला आणि त्याचनंतर चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 आणि त्याचंच कमबॅक करून इथं उत्तर देतोय तो म्हणजे सरफराज. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय सरफराजाच्या माध्यमातून. इथे ऑफ साईडला कटवला चेंडू, झेल होण्याची शक्यता होती, परंतु चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत 1 धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल नीरज आणि मणिराज यांच्या माध्यमातून. दोन्ही सलामीला आलेले फलंदाज अजून देखील मैदानामध्ये खेळतायत. धावसंख्या चांगली उभारली गेले दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नीरज मोठे फटके खेळण्यासाठी मात्र जाणला जातो. एक मोठा फटका आलाय त्याच्या बॅटमधून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑन साईडला चेंडू येईल तिथे महादेव येत आहेत आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण मात्र करतायत आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू असतील. जर्सी नंबर 70 परिधान करून
धीरज 7-8 पावलांचा रनअप असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. ऑन स्ट्राईकला खेळतील मणिराज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, चेंडू फसवा निघाला. मात्र यष्टीरक्षक थोडीशी चूक करतात, मिसफील्ड करतात, चेंडू यष्टांच्या पाठीमागे जातोय. तोपर्यंत एक चोरटी धाव मात्र काढली जाते. एक या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. चांगला चेंडू हाताळला होता सर्फराज यांनी. उर्वरित 2 चेंडू मात्र बाकी असतील. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगला गोलंदाजीचा नमुना मात्र आपल्या समोर पेश होतो. इथे लेग साईडच्या दिशेला कटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु यष्टांच्या पाठीमागे हा चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू बाकी असेल. महादेव यांनी 11 धावा खर्च केला, त्याचनंतर सर्फराज आले, त्यांनी 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. पुन्हा एकदा सर्फराज ऑन स्ट्राईकला खेळतील. नीरज, लास्ट चेंडू असेल आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. स्टेप आउट खेळून खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू जाईल. चेंडू सीमापार 6 धावेसाठी. इथे तो ब्रँडन क्वालिटीचा A1 षटकार नीरजाच्या बॅट म्हणून हा दुसरा षटकार मानावा लागेल. या स्पर्धेतील दुसरा षटकार टाकला गेलाय तो नीरजाच्या माध्यमातून. सुंदर बॅटिंग करतात आपल्या संघासाठी कमॉन डीजे. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे अंतिम षटक घेऊन आलाय अमित. जर्सी नंबर 05 परिधान करून राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. मनीसाठी लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. 1 धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. 1 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. थोडासा महागडा ठरलाय. सर्फराज देखील एक षटकार दोघांच्या माध्यमातून लगावले गेलेत. एकाने मारलाय, मनीने 1 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये मारला, त्याच नंतर धीरजने 1 षटकार मारला. आता मात्र वैयक्तिक पहिल्याने संघाच्या तर्फे तिसरा षटक घेऊन येत आहेत अमित. ऑन स्ट्राईकला खेळतील धीरज, सलामीला आलेले फलंदाज दोघी चांगले खेळतात. हा लो फुलटॉस चेंडू होता, परंतु थोडासा फिरून मारलेला चेंडू. तोपर्यंत 1 धाव मिळते. स्क्वेअर लेग मध्ये सुंदर क्षेत्र होते. मुंबई नाईट्स चांगली फलंदाजी मात्र करते. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. तिसरा चेंडू असेल अमित यांचा. आणि इथे काय घडतंय, सुंदर फटका, मिड ऑनच्या दिशेने कटवलेला चेंडू जाईल. चेंडू सीमा पार होईल, बॉल फरार. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. ताट आहे कणा माझा, मोडेन पण वाकणार नाही. ताट आहे कणा माझा, मोडेन पण वाकणार नाही. संकटांना एकटा तोंड देईल मी, पण परिस्थिती समोर झुकणार नाही. संकटांना तोंड देईल मी, पण परिस्थिती समोर झुकणार नाही. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र लगावले गेलेत मनीषाच्या माध्यमातून. आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 31 धावा. काय सुरेख फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. 37 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्या दोघांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 षटकार आले, 3 षटकार लगावले गेले त्याच्या माध्यमातून. मनीष पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यष्टीरक्षक चूक करतायत, कुठे थ्रो करतायत. तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जरूर करतायत आणि 2 धावा मिळतात. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावा. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. काय सुंदर फलंदाजीचा नमुना पेश केलाय. माझ्याकडून जेवढं देता येईल मी तेवढं देणारच, अशा रीतीने खेळतायत मणिराज. शेवट चेंडू असेल अमीर यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्लॉट मध्ये चेंडू होता. पंचांचं आसमानाकडे बोर्ड जातोय. एस आउट होईल नीरज. धाव संख्या तिथेच थांबते. धाव संख्या जाऊन पोहोचले
39 धावा म्हणजेच काय तर सुपर किंग संघासमोर फक्त आणि फक्त 40 धावांचं आव्हान ठेवलंय. 18 चेंडू आणि 40 धावा. काहीच अवघड काहीच सोपं असं समीकरण. सुंदर फलंदाजी केले नीरज आणि मनेराज याने. दोन्ही संघांना माझ्याकडून असेल ऑल दी बेस्ट. कम ऑन डीजे. जो भी तेरे सामने आएगा वही तेरे आगे टिक पाएगा. जो भी तेरे सामने आएगा तू कर दे धमाका. सब देखें आज तमाशा. तू कर दे धमाका. हर बॉल को दे तमाचा. दे चौका दे छक्का. आज हो जाए धूम धड़का. चौका दे छक्का. आज हो जाए धूम धड़का. चौका.
लावू शकत नाही. आता मात्र पवेलियनची रस्ता मात्र पकडताय, परतीची वाट मात्र पकडली आहे. थोडस निराश दिसत आहे स्वतः कर्णधार महादेव. बॅक टू द पवेलियन. आता मात्र महादेव यांची जागा घेण्यासाठी गेलाय भरत पवार आणि वैयक्तिक पहिल्याने संघातर्फे मात्र दुसरं षटक घेऊन येत आहेत अमीर. जर्सी नंबर 09 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये ट्यूब फाइट्स प्रीमियर लीग पर्व तिसरं नारंगीच्या क्रीडा नगरीमध्ये रंगतय. एक सुंदर सुसज्ज मैदान आपल्या समोर दिसतंय. लाईव्ह प्रक्षेपण आपण घरातून हा सामना ही स्पर्धा अनुभवू शकतो, पाहू शकतो. असे चांगले लाईव्ह प्रक्षेपण करतायत ते म्हणजे विराट नेटवर्क्स VN. सबस्क्राईब करा, लाईक्स करा. त्यांचे देखील सबस्क्राईब वाढले तर त्यांची देखील ख्याती होऊ शकते, त्यांचं देखील एक नाव होऊ शकतं. आणि चांगली क्लिअरिटी दिसते आपल्या समोर. सर्व खेळाडू चांगले खेळतायत, सर्व मैदान ते कॅमेऱ्यातून कैद करतायत आणि साऊंड सिस्टीम मात्र अगदी उत्कृष्ट लावली गेली. अमीर गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होत आहेत. 22 DJ ASC या सरांचा हा साऊंड आपल्या समोर पोहोचतोय. चांगला साऊंड आहे, चांगला बेस आहे, खरोखरच उत्कृष्ट साऊंड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राईट टर्म ओव्हर द विकेट असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि ते धाव काढण्याची गरज होते परंतु धावू शकत नाही आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. पंचांचं बोट समांतर रेषेत ऑन स्ट्राईकला खेळतील उदय, जे सलामीला आले महादेव यांच्यासोबत. महादेव डगआउटमध्ये परतले. पवेलियनची वाट परतावी लागली आणि आता मात्र सलामीला आले फलंदाज उदय. लगातो 6 असा हा खेळाडू, दस्तपुष्टीचा खेळाडू, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय आणि चेंडू थोडासा खाली बसला आणि त्याच नंतर यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र गेलाय. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्या समोर पेश होतोय अमीर यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेट असेल अमीर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंचांचा हात समांतर होतोय. चेंडू जातोय नो आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावेसाठी. 4 आणि 1+4 अशा धावसंख्या 5. धाव संख्या झाले 11. 1+4 अशा धावा 5 मिळाल्या. त्याच्यानंतर धाव संख्येला जलद गतीने वाढ झाली. लो फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवत नाही. पाहायला चेंडू आदळतोय तोपर्यंत एक धाव मात्र मिळवली जाते. 1 या धावेनेशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू असतील अमीर यांचे. 40 धावांचं उद्दिष्ट गाठायचं, 40 धावा करायच्या. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला खेळतील भरत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. पंचा सांगतात एस इट इज वाईड, म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव मिळेल आणि 1 या धावेनेशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना थोडंसं लांबवलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 40 धावांचा अजूनही खूप धावा करायच्या आहेत विजयासाठी. ते म्हणजे मुंबई नाईट्स या संघासमोर. सुपर किंग या संघाची फलंदाजी चांगली झाली. हा लेग साईडच्या दिशेने केलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतात, कोणतेही चूक न करता झेल मात्र टिपतात. सुंदर झेल इथं टिपले गेले आणि भरत यांचा खेळ होईल बाद. वेळच तशी आली तर खेळ देखील बाद झाला. भरत बॅक टू द पवेलियन. डीजे कम ऑन. पंच चेंडू सांगायचे. पंच चेंडू किती झालेत?
3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू असतील अमीर यांचे. ऑन स्ट्राईकला नवीन बॅटर जात आहेत सरफराज. इथे ऑफ साईडला दिशेने कटवलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. फेक होईल तोपर्यंत एक धाव मिळते. एक या धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अमीर यांचं. ऑन स्ट्राईकला आता खेळतील उदय. जर्सी नंबर 70 परिधान करून सरफराज खान ऑन स्ट्राईकला मात्र उभे आहेत. इथे लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतात परंतु एकच धाव मिळू शकते कारण का तेवढं धावू शकत नाही. प्लेयर दष्टीपुष्टीचा आहे आणि एक धाव मिळते. एक या धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 15 धावा. शेवट चेंडू असेल. ऑन स्ट्राईकला खेळतील सरफराज. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 40 धावांचं आव्हान गाठायचंय. फक्त आणि फक्त 15 धावा झाल्यात. अजूनही 25 धावा करायच्या. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु पंचांचा इथे रन जरूर आला असता परंतु तालमेल काही बसत नाही. पंचांचा इशारा येतोय. हात समांतर होत आहेत. वाईड. एस इट इज वाईड म्हणजेच काय अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 16 धावा. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित एक चेंडू चांगला फेकावा लागेल. धावसंख्येला आकार थोडा थोडा येतोय. 40 धावांचं लक्ष गाठायचंय. फक्त 16 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 24 धावा पाहिजेत. त्या म्हणजे मुंबई नाईट्स या संघाला. पुन्हा एकदा सरफराज ऑन स्ट्राईकला मात्र खेळतील. इथे लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. गॅपमध्ये चेंडू आहे. ऑन दी कार्पेट चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे धावबाज होण्याची संधी होती परंतु थ्रो थोडासा गच्चाळ झाला आणि 2 धावा मिळाल्या. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 18 धावा. 2 षटक संपताय. 2 षटकाच्या संपतेनंतर धाव संख्या झाली 18. आता मात्र समीकरण उरतंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 22 धावांचं विजयासाठी पाहिजे असतील तर मुंबई नाईट्स या संघाला आणि त्या जर द्यायच्या नसतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळू शकतो. उदय अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडे तेवढी ताकद आहे, कुवत आहे. तो मोठे फटके जरूर खेळू शकतो. 6 चेंडू आणि 22 धावा. अशक्य असं काहीच नसतं. जर प्रयत्न मित्रांनो केले ना तर कोणतीही गोष्ट शक्य होणं, साध्य होणं आपल्या हातामध्ये असते. परंतु प्रयत्न हे पुरेपूर करावे लागतात. एवढं लक्षात ठेव. तो प्रयत्न करेल का उदय? कम ऑन डीजे. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 22 धावांचं. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम निर्णायक षटक असेल. बॉलर नेम सांगायचंय कृपया. बॉलर नेम नितेश. निर्णायक षटक असेल. 6 चेंडू आणि 22 धावा. थोडस बॅकला जाताना पाहायला मिळतोय महादेव यांचा संघ, मुंबई नाईट्सचा संघ. 6 चेंडू 22 धावा. 40 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं. मणिराज यांनी चांगली बॅटिंग केली. धीरज यांनी चांगली बॅटिंग केली. त्याचनंतर चांगली गोलंदाजी देखील केली आणि हा चेंडू जातोय निर्धाव. पंच सांगायचं आहेत हा गोलंदाज फेकी निघाला म्हणजेच काय तर फेकून टाकतोय आणि चेंडू नो आहे आणि फ्री हिट असेल पुढचा चेंडू. लक्षात घ्यायचं चेंडू फ्री हिट असेल. पंचांचा इशारा येतोय चेंडू फ्री हिट असेल. या 2 धावा. 1 धाव मिळते. 1 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 19 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी पाहिजेत. त्या म्हणजे मुंबई नाईट्स महादेव यांच्या संघाला.
बॉलर चेंज होतोय, थोडासा फेकी टाकत होता आणि आता मात्र राजू आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. मगाच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यांना आणलं गेले. ऑन स्ट्राईकला खेळतील उदय. 6 चेंडू आणि 21 धावा विजयासाठी पाहिजेत. काय समीकरण घडले, थोडंसं अवघड थोडंसं कठीण असं समीकरण. सोपं होऊ शकतं, प्रयत्न हे पुरेपूर करावे लागतील. इथे फुल टॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकत नाहीयेत. वेट केला चेंडूला, 30 सर्कलच्या आतमध्ये जरूर प्रयत्न केला होता, परंतु 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्या अजूनही बनवावी लागतील. 19 धावा विजयासाठी मुंबई नाईट्सच्या संघाला. 5 चेंडू 19 धावा मारतील का उदय? इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. हलकीशी बॅट काढली, 30 सर्कलच्या आतमध्ये झेड जरूर उडाला होता. तिथे क्षेत्ररक्षक आले होते, परंतु प्रयत्न काही केला नाही आहे आणि 1 धाव मिळते. 1 या धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 22 धावा. आता मात्र ऑन स्ट्राईकला जातील नवीन बॅटर सरफराज. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गुटनाटेक आणि तमाशा देख असा हा इतिहास मात्र रचला होता, परंतु काय होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव यष्टांच्या पाठीमागे. 3 चेंडू शेष आहेत आणि पुन्हा एकदा काय चेंडू उसळी घेतोय. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि त्याचनंतर चेंडू निर्धाव फेकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू. आता मात्र पूर्णपणे हा सामना जिंकलाय तो म्हणजे सुपर किंग्ज या संघाने. मुंबई नाईट्स थोडासा बॅकला गेला हा संघ आणि इथे मोठा फटका खेळण्याचा, ऑफ साईडला ढकलण्याचा, पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत राजू यांच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 1 चेंडू असेल, शिल्लक चेंडू असेल. लास्ट चेंडू. इथे मात्र विजय नक्कीच होईल सुपर किंग्स या संघाचा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मिळते आणि 1 या धावने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. शेवट चेंडू आहे, शेवट. 4थी मॅच आपल्या समोर रंगली या नारिंगी क्रीडा नगरीमध्ये आणि त्याच्यातील हा शेवट चेंडू टाकतोय राजू. आणि इथे काय घडतंय, क्लीन बोल्ड होत आहे ते म्हणजे सरफराज. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी आणि इथे विजय होतोय सुपर किंग्स हा संघ. कम ऑन.